नांदेड शहरामध्ये एका ग्राहकाला नामांकित कंपनीच्या चिप्सच्या पाकिटात जिवंत आळी आढळून आली आहे। या ग्राहकाने या चिप्सच्या पाकिटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। येणाऱ्या 25 मे पर्यंत हे चिप्स खाण्यायोग्य असल्याचे त्यावर लिहिले होते, मात्र तत्पूर्वीच पाकिटात आळी आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात रात्री चोरट्यांनी शटर वाकून 3 दुकाने फोडली। चोरट्यांनी तिन्ही दुकानातून मोठा ऐवज चोरी केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झालाय। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे हिमायतनगर शहरातील व्यापाऱ्यात दहशत पसरली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वननाळी इथल्या बस स्थानकात ओमिनी गाडीमध्ये गॅस भरताना स्फोट झाला। या स्फोटाने तिथे अग्नितांडव पसरले। या आगीत 6 दुकाने जळून संपत्तीचे मोठे नुकसान झाले। या आगीत एक जण भाजला असून एका घराचे देखील मोठे नुकसान झाले। देगलूरवरून आलेल्या फायर ब्रिगेडच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रुई गावच्या शिवारात जमिनीतून कोळसा सदृश्य पदार्थ बाहेर येतोय। उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला आधार दिलेल्या जागेतून हा प्रकार झालाय। विद्युत घर्षणातून असा हा प्रकार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे, मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकाराची तपासणी करावी अशी मागणी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील साकूर गावाजवळून दिवसाढवळ्या रेतीची चोरी होते। रेतीच्या चोरीचे व्हिडिओ गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवत त्या चोरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या रेती चोरामुळे साकूर बंधाऱ्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते